क्षेत्रातून लावून घ्यायचा भविष्यामध्ये विजयांची आपण सर्वांनीच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपण शंतनू इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत ही श्री गुरुदेश्वर युवा क्रिकेट पेणगी नागलेवाडी या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आणि सर्वांच्या नेतृत्वाच्या यांच्या खांद्यावरती जे मजबूत आणि कुशल नेतृत्व राजापूर शहरामधील बेनगी गाव नागलेवाडी गावातील दर्जेदार नेतृत्व आदरणीय चेतन नागले आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली शिलेदार मंगेश यांच्या संपूर्ण श्रीधरांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षणीय केले जाते. ती म्हणजे आपण रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून निश्चित रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून काही वर्षांमध्ये सामना आपण क्षेत्राशी लावून घ्यायचंय, फास्ट करायचंय. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह माध्यमातून काही वर्षांमध्ये ना टेनिस विश्वामध्ये क्रिकेटमध्ये ना मोठी चर्चा राहिली, खूप वर्षांमध्ये चर्चा राहिली. एक स्टँड निर्माण केले या रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हने. खूप कमी कालावधीमध्ये ना वेगळा दर्जा निर्माण केलाय. गल्लीतला केलेला आज पाहिलं ना दिल्लीत पर्यंत पोहोचलाय आणि दिल्लीपासून थेट दुबई पर्यंत पोहोचलाय. बघता बघता ना सांगायचं एवढंच म्हणून की सोशल मीडियावरती प्रेक्षक प्रत्येक खेळाडूने वेगळा प्लॅटफॉर्म दिलाय की रत्नागिरी माध्यमातून कोकणामधला एक एक खेळाडू जर पाहिजेत ना आपण या राजापूर मधला असो किंवा सिंधुदुर्ग मधला तर निश्चित हे एक मोठं मोलाचं योगदान आहे ना रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह मधून हे पाहायला मिळतंय. आणि हेच आज दर्जेदार आज या ठिकाणी क्लीन अँड शेड आपण पाहतोय. यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण दाखवली जाते सौरभ सर यांच्या माध्यमातून. प्लीज जरा आपण येऊया ना मैदानाच्या आतमध्ये होतोय आपण सामन्याला. आपण सुरुवात 3 षटकांचा सामना कंपल्सरी चेसिंग. स्पेंगी चॅम्पियन ट्रॉफी मधला यापुढे होणारा सामना जहीरमान आंबेरे वर्सेस रणपारवाडी या दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. परंतु टॉस साठी आपण यायचं कुठेही असाल कोणत्याही क्षेत्रामध्ये या मैदानाच्या आतमध्ये कुठे आला असाल तर निश्चित आपण संपर्क साधायचा आहे या पॅव्हलियन मध्ये आणि ते टॉस करून घ्यायचा आहे. जहीरमान आंबेरे वर्सेस रणपारवाडी. प्लीज टॉस साठी यायचं आहे. चला मित्रांनो मॅचला सुरुवात होते. 3 षटकांचा सामना मध्ये टाकून फलंदाज पाहतोय आपण विपिन आणि योगेंद्र आणि फलंदाज होती मंदार. पुनर्शू बॅक टू बॅक चेंडू टाकला या ठिकाणी. पाहिलं सुरेश जोडी सांगतो मंदर मात्र फलंदाजाच्या हावी झाला या ठिकाणी. सुरेख गोलंदाजीच्या मार्गावर मंदरने मागच्या मॅच मध्ये चांगला कमबॅक केला. म्हणजे पहिल्या चेंडूवरती 3 ते 4 धावा खर्च केला. याही ठिकाणी पाहिजे तर मंदरची गोलंदाजी खूप मंदरच्या गोलंदाजीमध्ये या ठिकाणी टेनिस मध्ये प्रेमात पडावं अशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय मंदार. विसलो आज जरी मी माझा अंत नाही पेटेने पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा ओढेन मी अडू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जालण्याची झाली तर कैके कावे जळेने झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येथील वादले खेटेले तुफान तरी वाट चालतोय मी अडथळ्यांना भिवून अडखेल पावलांना पसंत नाही. हे साहस जाण्यामध्ये प्रयत्न देखील मंदार निश्चित या ठिकाणी करता येते. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहतोय
विकेट मात्र मिळतोय, 3 चेंडू डॉट टाकून या ठिकाणी विकेट मिळून दिलाय आणि मंदारने चांगलं या मॅच मध्ये कमबॅक केलाय. कारण की सामना किती षटकांचा असणार, फक्त 3 षटकांचा असणार. या 3 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 25 धावा हा तुम्हाला बनवावं लागतील. त्या मैदानामध्ये 25 धावा. कालच्या मॅच मध्ये हा सामना अत्यंत भूत रंगला होता. असं जणू वाटत होते की या मॅच मैदानावरती फायनल चालू आहे. हा संघर्ष झाला होता. फक्त 18 चेंडू 19 धावांची गरज होती. सामना अखेरच्या चेंडूपर्यंत गेला आणि अक्षरशः पाहिलं तर निवृत्तीला या ठिकाणी इमोशन होताना पाहिलं. अक्षरशः त्याच्या काळजाला तो संघ मात्र सामना लागला आणि इथे मात्र खरोखर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खरोखर त्याची चर्चा देखील झाली असेल. कारण की तो झेल सुटला होता. 1 बॉल 1 चेंडू पाहिजे होता. हे समीकरण कालच्या मॅच मध्ये झालंय. पण आज देखील पाहायचंय आपल्याला 18 चेंडू किती धावा जमा करू शकतात. या ठिकाणी फुटवर्कचा वापर होत नाहीये. चेंडू आणि फळीचा संपर्क देखील या ठिकाणी होत नाहीये. चेंडू मात्र डॉट जातोय आणि या ठिकाणी मात्र मिडियन ओव्हर होऊ शकते का हे पाहायचंय. मंदार मात्र या ठिकाणी आपल्याला गोलंदाज स्ट्राईक वरती पाहतो. ओव्हर द विकेट गोलंदाज. संधी आहे परंतु पोहोचू शकत नाहीये चेंडूवरती. आणि इथे मात्र चेंडू खूप बराच लांब होता. उंचीची चेंडूची लांबी कमी होती, उंची घेतली होती, परंतु तोपर्यंत तिथे मात्र चेंडू जमिनीवरती पडला. परंतु पाहिलं तर निश्चितच इथे एकच धाव मिळते. एखाद्या ओव्हरशी माझा संबंध आहे. धाव मात्र आता मात्र 5 चेंडू फेकल्यानंतर 1 धाव आली. इथे मात्र यांना कष्ट करावे लागलेत 5 चेंडू नंतर. आणि इथे मात्र चांगला आपण गोलंदाजी पाहावी लागते या मैदानामध्ये ते मंदाराची. खोलात टाकलाय इथे मात्र वाईटचा इशारा मात्र पंचांनी मात्र देत आहेत. अवांतर 1 धाव वाईटच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या 2 वरती आहे. परंतु इथे मात्र थोडस मंदारला मात्र थोडीशी लेंथ मात्र थोडीशी चेंज केली आणि इथे मात्र वाईट तो आलाय आणि इथे मात्र पुढचा चेंडू टाकण्यास पुनर्श तो सुच आहे. यष्टेच्या डोक्यावरून फुंक मारा चेंडू जातो. परंतु धावची ती संधी आहे. हिट करण्याचा प्रयत्न होता. परंतु इथे मात्र यश लगोरीचा खेळ चालतोय. या ठिकाणी मात्र काय पाहतोय यक्षरक्षकांनी चूक केली. ती चूक पुन्हा मंदारे देखील केली आणि इथे धावा मात्र मिळाल्या 2. धावसंख्या 4 वरती पोहोचले. छोट्या देहाचा गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेले. विघ्नेश मात्र आमच्या बरोबर जोडले गेलेत. खूप छान काम या ठिकाणी ज्यांच्या आकडेवारीमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या बरोबर अजून त्यांचे अजिज दोस्त युवा खेळाडू या ठिकाणी स्वराज देखील देखील आहेत. एक चांगलं कौशल्य या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करण्याचं काम या ठिकाणी असं करतात ते. खूप सुरेख पद्धतीनं आज बिनगी श्री गोडेश्वर युवा क्रिकेट संघ बिनगी नागरीवाडी आयोजित बिनगी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये चांगलं योगदान आणि मोलाचा वाटा या ठिकाणी राहणार आहे. याची आज दिवसभर आपण याची चर्चा निश्चित करणार. स्क्वॉट केला चेंडू स्क्वॉट केलाय आणि चेंडू जातोय पार्किंग फ्लॅट मध्ये. परफेक्ट जाऊन त्या बॅट जाऊन आदळलाय आणि इथे मिळाल्यात या चेंडूवरती 6 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती प्रहार. स्वागत आणि इथे मात्र केलंय, दाखवून दिलंय. हे सांगण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे गोलंदाज विश्वेश. मैं हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटता हो गीत नया गाता हो शर्ते स्तुते. तो षटकार डॉटची सांगता होते. ही चेंडू झुलकावणी देऊन जातोय. मात्र या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आहे, पण या प्रयत्नाच्या नादात हा चेंडू डॉटची सांगता होते. पुढे उचललाय तांबड्या रस्सा संजनीत चेंडू जातोय खणखणीत लांब 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 गगनचंबी षटकार. धावा मात्र खरोखर आता मात्र या ठिकाणी चेंज ऑफ द पेस मिळतो आणि या ठिकाणी मात्र बिग हिट करीत धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वरती. आणि इथे मात्र पाहिलंय तर इट्स ऑन फायर मात्र आता या ठिकाणी पाहतो म्हणजे विश्वेश.
दुसरं षटक धावसंख्या 16 वरती चतुरस्र कलाकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आहे चेंडू उचललाय परंतु या ठिकाणी एलिव्हेशन नाहीये, नॉलेज मध्ये पडतोय. एक धाव मात्र कम्प्लीट झाली. दुसऱ्या धावाचे प्रयत्न करतायत आणि ते प्रयत्न मात्र करत असताना 2 धावा पूर्ण होत आहे. म्हणजेच की या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चितच की एक धाव घेत असताना दुसऱ्या धावामध्ये कसं कन्वर्ट करता येईल आणि ही मात्र धाव त्याला जोडली जाते आणि 2 धावांची धावसंख्या जर पाहिली आपण दुसऱ्या षटकानंतर ते जाऊन पोहोचते 18 वरती. 1-18. दुसरं षटक संपले क्रमांक आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये मात्र आता आपण पाहणार आहोत न्यू गोलंदाज शुभम याला. डावकरा फलंदाज लेफ्ट हँड योगेंद्र याला पाहतोय परंतु अजून अद्याप खातं खोललं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक देखील मिळाली नाही परंतु ही स्ट्राईक मिळाली त्याचं सोनं निश्चित करू शकतो. उलटा आश्चर्यवादी आहे, पूल केलाय पर्यंत क्षेत्राची कोणी नाहीये परंतु एक धाव घेतले. दुसऱ्याच्या प्रयत्नात दुसरी धावी सुद्धा या ठिकाणी कम्प्लिटली पार होते. सुरेख या ठिकाणी पाहिलं तर खरोखर पूल करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी योगेंद्र यांनी केला होता. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचले आणि इथे मात्र चांगला या ठिकाणी मात्र सूर आता मात्र गवसना दिसतो. डोकं आता मात्र वर काढले कारण की जर म्हटलं की 25 किंवा 28 धावसंख्या जर झाली तर निश्चित या मॅच मध्ये थोडीशी वेगळीच कलाटणी मिळणार आहे. परंतु धाव फलक या ठिकाणी वेगाने वाढत असताना आपण पाहतोय म्हणजे योगेंद्र याला या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 4 धावा आलेत या चेंडूवरती. परफेक्ट पाहिलं तर लॉंगरच्या दिशेने हा चेंडू पटकवला होता. शेतात दहाचा फलंदाज पाहतोय आपण योगेंद्र याला. बॅक टू बॅक 2 धावा नंतर पाहिले तर हा मोठा फटका पाहायला मिळाला आणि चूक केले क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती. फुल टॉप डिलिव्हरी आहे, कूल केलंय. क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल होतोय का याचे ऍब्सोल्युटली. आणि इथे मात्र झेल झालाय, टिपलाय. मात्र इथे मात्र खेळ संपलाय. योगेंद्र याचा बॅक टू डगा उठला परततोय. कॅच सुरेशने मात्र हा झेल परफेक्ट टिपलाय. मात्र जमिनीला गुडघे टेकवले आणि इथे मात्र परफेक्ट कॅच त्याच्या हातामध्ये बसला. आणि मात्र यामधला ओपनिंग पेअर मधलं जर पाहिलं तर योगेंद्र याला माघारी परतावं लागते. योगेंद्रने पण चांगला सूर गरजला होता. इथे पाहिलं तर त्यांनी वैयक्तिक कोट्यामध्ये 6 धावा मात्र आणून दिल्या. म्हणजे मॅच मध्ये जी गरज होती म्हणजे टाइमिंगला जे नाही ते काम केले नाही, ते धावफलक आहे ना वाढवले ना, जाऊन पोहोचले ना ते 24 वरती जी गरज होती मात्र या ठिकाणी 6 धावा त्यांनी आणून दिल्यात. परंतु पाहिले त्याची जागा घेण्याच्या मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश मात्र गेलाय. आता प्रथमेशला मात्र थोडं या ठिकाणी काहूल माझं लागणार आहे. या ठिकाणी पाहिलं तर मात्र शुभम गोलंदाज ट्रॅक होते. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. धावसंख्या 24 वरती आहे परंतु मोठी मजल मारायची आहे ना तर तुम्हाला धावसंख्येचा ओघ वाढवावा लागणार आहे. हो या ठिकाणी डावखोरा फलंदाज प्रथमेशला मात्र हा चेंडू बीट करून जातो. या ठिकाणी चांगला कमबॅक करताना पाहतो शुभम याला. शुभमने चांगला हा चेंडू हाताळला. या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अवांतर धाव, एक्स्ट्रा धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपात. 1 नंबरची गाडी 7 नंबरला जाऊन पोहोचली. इथे मात्र अजून परत अवंतदार तुम्ही जर व्यवस्थित ठेवली नाहीत लाईन तर तुम्हाला मिळणार एक रनची फाईन आणि ते निश्चित मिळाले. इथे मात्र बॅक टू बॅक मात्र पाहिले शुभमने ही चुकी केली. 2 बॅक टू बॅक व्हाईट पडलेत आणि व्हाईटच्या स्वरूपात 2 धावांची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचले. अजून 2 चेंडू अनेक पुनर्षणा टाकावे लागणार. स्टेट द ग्राउंड अलॉंग द विथ कार्पेट. चेंडू त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे परंतु त्या प्रयत्नात 2 धावा कम्प्लिटली पुन्हा पार करायचा दिसतोय. तो आपण म्हणजे पाहतो म्हणजे प्रथमेशला पाहतोय. सुरेख पद्धतीचे खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहतोय. अखेरचा चेंडू या मैदानाच्या आतमध्ये
सेकंड इनिंग मधला चेंडू हवेमध्ये नॉलेज मध्ये पडलाय, परंतु स्वतःच्या फौलामध्ये चेंडू अडकवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत पाहायचंय. आणि इथे मात्र एकच धाव घेत आहे, 29 जाऊन पोहोचले आणि इथे मात्र जिंकण्याची जी गरज आहे ती 30 धावांची. 30 आकडा 30 वरती जाऊन पोहोचलाय. येस, नॅशनल मॅचच्या कॉल साठी आपण इथे मात्र आलाय. इथे मात्र मंगेश सर सांगतात या ठिकाणी पुढचा सामना आपल्या भेटीला. जे हनुमान आंबेरे वर्सेस रणपारवाडी या दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी टॉस साठी यायचं आहे आणि आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत इथपर्यंत कॉम्बॉक्स मध्ये पोहोचवायचे दोन्ही संघांनी. सौरभ सर यांच्यापर्यंत ते पोहोचवायचे लिस्ट. प्लीज जरा फास्ट करायचं, टॉस साठी यायचं आणि आपल्या मधूनच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. निविली वर्सेस हा आताचा सामना चालू आहे भाटी. या दोन्ही संघांमध्ये आपण पाहिले तर 29 धावांचा पाठलाग पार करायचा आहे. जो कधी आयुष्यामध्ये गेलेला आहे फेल, त्याचं नाव आहे क्रिस गेल. 100 धावा, 30 धावांमध्ये 100 धावांचा विक्रम IPL मध्ये ज्याच्या कारकिर्दीमध्ये गाजला, त्याचं नाव वेस्ट इंडिजचा हा एक नामवंत अष्टपैलू खेळाडू क्रिस गेल. जय हनुमान आंबेरे रणपारवाडी या संघाचा कर्णधार. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये झाडाखाली कुठेही बसला असाल तर प्लीज आणि प्लीज हंबल रिक्वेस्ट करतोय, लवकर यायचंय. खूप आपल्यासाठी टाइम नाही थांबत, आपल्या टाइमासाठी थांबावं लागतं. आपल्यासाठी टाइम थांबणार नाहीये, कारण की अंतिम दिवसामधला अंतिम सामना आपल्याला खेळवायचे, त्यासाठी आपण घाई करायचे. आणि येताना ज्यावेळेस आपण टॉस करायला जेव्हा येतो ना, त्यावेळी आपला निर्धार घेऊनच यायचा आहे. निर्धार आपल्याला सांगायचा आहे की ते टॉस घेतल्यानंतर. जे हनुमान आंबेरे वर्सेस आपण पाहतोय रणपारवाडी या संघामध्ये टॉस होणार आहे. तत्पूर्वी आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. श्रीवेली वर्सेस फाटीवाडी या संघांमधला आता 3 षटकार, 18 चेंडू आणि 30 धावांचा हा आजचा रणसंग्राम आपल्या भेटीसाठी निश्चित या ठिकाणी आलाय. आपण निर्धार लगेच सांगायचा सर प्लीज. टॉस कोण जिंकलाय सर? टॉस काय निर्धार? दत्तकृपा रणपारवाडी यांनी टॉस जिंकलाय. कॅप्टन कूल झालाय आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. हे इनिंग सेकंड इनिंग चालू आहे आणि सेकंड इनिंग मध्ये संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला आपण माझ्याकडे प्लीज सर चालू करायचंय. तुझ्या तर आपण देखील तैनात राहायचंय. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मध्ये लेग ब्रेकच्या रूपात पाहिला, परंतु क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाने मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दर्जेदार केलंय. एकच धाव मिळते या चेंडूवरती. अच्छा, या त्यांच्या माध्यमातून दर्जेदार आपल्याला आयोजन करत असताना या स्पर्धेसाठी श्रीवेडेश्वर युवा क्रिकेट संघ बिनगी नागलीवाडी आयोजित या स्पर्धेसाठी लागलेल्यांचं सर्वोत्तम ज्यांचे आभार व्यक्त आपण करतोय त्या माध्यमातून ते साऊंड सिस्टम असो, जनरेटर असो, मैदान असो, या मंडप असो, लाईट मेन मैदान बॉल असो, या सर्वांच्या देखील आपण चर्चा निश्चित आपण करणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, या मैदानाच्या या चेंडूमध्ये स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. परफेक्ट पाहिलं तर हा चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये म्हणजे आपण तो हिरवागार त्या झाडा झुडपामध्ये जाऊन पडतोय आणि इथे मात्र 6 धावा मिळत आहेत. 6 धावा मात्र प्रणव यांच्या बॅटमधून ते निघाले. डावखोरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू ज्याचं नाव आहे प्रणव. पुनर्ष बिग हिट गगनचुंबी षटकार. इथे मात्र निर्धार करू आलाय प्रणव, कारण की माहित आहे, कारण की 3 षटकांचा सामना आहे. ज्या पहिल्या षटकामध्ये जेवढं तुम्हाला कव्हर करता येईल हा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र तांडव माजतोय तो म्हणजे प्रणव. याचा खरोखर वादळ नावाचं गुण गावतो या मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक पाहिलं तर 2 बिग हिट केले प्रणव यांनी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वरती.
पुढचा चेंडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ हे चेंडू या ठिकाणी पहिले तो नो दिलाय, बिमार घोषित केलाय, फ्री हिट मिळणार या ठिकाणी. आणि इथे मात्र काय 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 घडतंय मैदानाच्या आतमध्ये. खरोखर खराब गोलंदाजीच्या मार्ग मग तो पाहतो. पहिले षटक हाताळण्यासाठी आलो तो म्हणजे मंदारच झालाय पहिल्या षटक हाताळण्यासाठी. परंतु या ठिकाणी मात्र फलंदाज सेट आहे, उडवलाय दमदार दिमागदार इशाद को खुद को. इथे मात्र टॉनिक दिलंय टकाटक सटासट. मात्र या ठिकाणी आता माझं पाहतोय बिग 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 षटकार आलाय. आणि इथे मात्र बॅक हॅट्रिक मारणारा षटकार हा पहिला फलंदाज या ठिकाणी ठरतोय. त्याचं नाव आहे प्रणव. धावसंख्या जाऊन पोहोचले 20. पहिलं षटक प्रगती पथावर झाला असताना धावसंख्या 20 वरती आहे. तांडव माजवण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये मात्र पहिला हा स्वेर चेंडू आलाय. आणि इथे मात्र सांगितलंय अगर या ठिकाणी निश्चित प्रणव सांगतो अगर तुम गलती से भी फुलटॉस चेंडू डाल दोगे तो हम तुम्हें ऐसे मारेंगे की तुम देखते हुए जाओगे. असे चेंडूची सांगता देखील केले. सफल होतोय. आणि इथे देखील पूल गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, झेल कोणाचा सोडलाय तर प्रणवचा झेल सोडलाय. परंतु इथे मात्र धावा मात्र 2 मिळतायत. मुंबई क्षेत्ररक्षकाला झेल सुद्धा सोडला, परंतु इथे मात्र 3 धावा मिळवून दिल्यात. तिसरी धाव चेंडू गॅदर करेपर्यंत 3 धावा कम्प्लिटली पूर्ण पाहिल्या. आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 23 वरती, 23 जवळवरती पोहोचले. पहिल्या षटक हे महाग ठरतोय. प्रणवने मात्र पाहिले तर खरोखर वैयक्तिक कोणामध्ये प्रणवच्या धावसंख्या 21 आहेत. काय बॅटिंग करतोय. सुंदर पद्धतीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नामांकित को मॉन्किंग म्हणाले का दुसरा नाम प्रणव मात्र हे वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावतोय. आता मात्र हवेचा वेग आहे ना तो लॉप टॅप लेग साईडला मात्र राईटच्या साईडला आता मात्र झालाय. परंतु इथे मात्र सन्मान दिलाय चेंडूला. 1च धाव मात्र या ठिकाणी गोलंदाज ट्रॅकवरती मात्र या ठिकाणी पाहतो योगेंद्र याला पाहतोय. परंतु इथे मात्र खेळ मात्र खूप लांब गेलाय. आणि इथे मात्र आता गोलंदाजी करणारा हा संघ मात्र अडचणीमध्ये आलाय. इथे मात्र पाहिले तर धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले. आणि इथे जिंकण्याची गरज आहे ती 6. रिव्हर्सचा डॅम केलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र चूक करत नाहीये. आणि मंदरला परतावं लागतं. बॅक टू डगाड. गोल्डन डकचा शिकार होतोय. विकेट आलाय. बिंगी 9चा विकेट मात्र या ठिकाणी मिळतोय. योचं नाव डगआउट म्हणून सांगता येईल. पुण्यातलं कृष्ण सातपुते म्हटलं असावं. टेनिस विश्वातलं एक हरवून पाहिलं तर खरोखर क्रिकेटचा देव म्हणजे की टेनिस विश्वामधला देव. आणि जर आपण जर लेदर क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल पाहिलं तर गॉड ऑफ द क्रिकेट जो भारतामधला देव तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. खरोखर क्रिकेटची सुरुवात देखील इंग्लंडमधून झाली असेल, परंतु या क्रिकेटला मात्र जास्त प्राधान्य या इंडियामधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज प्रत्येक गल्लीमध्ये जाईल ना गल्लीतला क्रिकेटर आहे ना दिल्लीत जाऊन पोहोचलाय. याचं जर कारणाचं आहे ना तर हे आपल्या समोर आहेत ना सौरभ सर देखील आहेत यांच्या माध्यमातून. कारण की हे त्यांचं काम एखादी माध्यमातून क्लिप ती आणणं आणि परंतु त्या खिलाडीपर्यंत पोहोचवणं आणि मग ते युट्यूबच्या माध्यमातून असो मग ते स्टेटसला ठेवणं. मग तो खिलाडी मग त्या दर्जेच्या माध्यमातून तो मग सर्वांचा लाडका आणि प्रेमी होतो आणि ती दर्जेदार व्हायरल होते आणि त्यातूनच तो एक घडतो. आणि इथे मात्र या माध्यमातून असेच खिलाडी घडून मात्र आज टेनिस विश्वाच्या पटलावरती मात्र खेळतात आणि त्यांचं देखील या भविष्यामध्ये एक मानधन मात्र आता सुरुवात झालेली आहे. आणि हे IPL मध्ये आता हे दाखवून दिलंय या इंटरनॅशनल आपण खेळामध्ये. आज देखील आपण पाहिलं तर टोपण नावाने करण अंमला याला देखील ओळखला जातो. पण आज देखील नेट प्रॅक्टिससाठी आपण पाहिलं तर आजच्या जर ह्याच्यामध्ये पाहिलं तर आज KKRने त्याला नेट प्रॅक्टिससाठी घेतलंय. परंतु हे कौतुक आहे कारण की हे काय श्रेय काय तर टेनिस विश्वामधील तर हे श्रेय आहे. हे टेनिस विश्वामधील हे जे श्रेय आहे ना म्हणून आज त्यांना हे नावलौकिक या क्षेत्रामध्ये घडलंय. आणि हे घडले ते म्हणजे फक्त म्हणजे हे युट्यूब माध्यमांचे जे आज सर्व जे आहे या सर्व क्षेत्रामध्ये आपण जर पाहतोय त्यांच्या माध्यमातून ते घडतंय. तर यांचं त्या मनपूर्वक आम्ही हार्दिक कमबॅक्स मधून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि मैदानाच्या आतमध्ये काय करतोय इथे मात्र चेंडूची बॅटरी घेतली ती कळा, परंतु इथे मात्र
तो यशस्वीचा झेल टिपू नाही शकला. जीवदार मिळतंय आणि इथे मात्र पाहिले तर धावसंख्या जर पाहिली तर 70 जाऊन पोहोचले. 3 धावा फक्त जिंकण्याची गरज आहे. परंतु योगेश मात्र हा किल्ला लढवण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु गोलंदाजीच्या मार्कवरती राऊंड विकेट गोलंदाज करतोय. परंतु इथे मात्र पाहतोय आपण युवा कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये पूल करण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र विजय संघ हा करून देतोय आणि इथे मात्र मिळतोय खराब क्षेत्रांच्या माध्यमातून फंबल झालाय आणि जातोय सीमा पार. फाईनली क्लिअर करत मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वरती आणि हा विजय संघ होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजय संघाचे इथपर्यंत आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक गोड कौतुक करून आभार व्यक्त करतो. भाटेवाडी संघाने खरोखर चांगली या सेकंड फेरीमध्ये चांगली खेळली आणि इथे मात्र छोटा देहाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर पहिल्या त्याने फ्लिप केला. फायनलच्या दिशेने 4 धावा आल्या. या 4 धावा निश्चित नंतर पाहिलं तर खरोखर हा विजयी षटकार